सोनोग्राफी चालू होती ना हो म्हणजे सासूबाई खडूस का सासूबाई सुनबाई काय खायचं तुम्हाला. नमस्कार. तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता रोज काढण्याचा प्रयत्न करू आपण व्हिडिओ. आणि इकडे बघा तिला हाताने खाता नाहीत का, इतकी सोय कसं काय चालू. हात भरतात मोबाईल चालू नाही बैल नाही खाऊ घालत. तुलाच माहिती. तू तर म्हणजे रोहिणीला काम करून द्यायची, गण काम करून घे. ना शरीर आवाज दे बर. रोहिणी ए रोहिणी. वहिनी नमस्कार. नमस्कार. काय चालू आहे. रोहिणीला आता सुट्टी दिली का तुम्ही. रोहिणी कशाची भाजी करायला. आलू वांग्याची केली का. भाजी आली. बर. ए रोहिणी. वहिनी तुम्हाला एक विचारतो मी. रोहिणीच्या तोंडाकडे पण तुम्हाला काय वाटतं आता. खरं काहीच नाही. सिम्पटम्स पाहून हा अजून नाही, अजून एक महिना तुमच्या तोंडाला पाय लागलं, पीठ लागलं. पीठ लागलं. आणखीन एक महिन्यात सांगसान का कन्फर्म. बर. आणि आधी ऋतू होती तेव्हा वेगळे सिम्पटम्स होते ना, आता थोडे वेगळे वाटायला लागले. त्याबरोबर मी बोलले तेच झाले. हा मी बोलले तेच झालं ना. हा. अरे यावेळेस बी सांगा बरं काय विषय. सांगा ना सर, 7वा महिना लागेल तेव्हा. अजून वेळ आहे ना. कशी तब्येत तुमच्या वहिनीची. बरे आता ते गेलं त्या माहेरी गेलं. हो का. म्हणजे काय झालं त्यांचं काही समजलंच नाही मला. अच्छा. काय काय घेतला कोणत्या साईडला. 5 मिनिट काय का अजून काय तू चावला ना माझ्या बाईला. विचार मार. मारू इकडे पाय ना. काय ग पप्पा पप्पा पप्पा. हो का. मारू नितू. मारू नितीक या आमच्या. तुला घेऊ बा. या आमच्या दोघीच्या कुठे. हा काकाला मार. हा आई मारू आमच्या कुठे मग काय मारू बा. काढला नाही काय व्हिडिओ. मारू बा. कसं मारू. तिला विचार बरं भाऊ पाहिजे का विचार दे. बा दीदी पाहिजे, भैया पाहिजे. काय काय पाहिजे भाऊ. बया काकाला मारू. बरे बाई. बया काय चला काल अर्ध्या मदतीनं तुझ्या थांबवलं मी. आता रोहिणी करत आहे चहा. दवाखान्यात जायचं आता 8 दिवसानं. रोहिणीची वजच वाढायला नाही. चेक केलं का वजन. 39. तेवढंच रोहिणी. हा मी काय करू आता वज वाढवून. मी तरी काय करू वज वाढवून नाही तर मी सांगा. मी काय सांगू आता. आणलं तू ते कपडा ब्लॅक कपडा. ये ना न्याला परीन. हे बघा ही आमची ऋतू आहे ना, तिला रात्री उलट्या झाल्या. तिचं अंग पण गरम झालं आणि नुसतं हे करायला लागली. काय करू वहिनी. तिला दाढ येईल पाय बर. सुळा येते म्हणलं आई म्हणते सुळा यायला. त्याच्यामुळे होऊ शकतो. दवाखान्यात नेऊन बघू डॉक्टर काय म्हणते. बापरे बाप गंध कोण लावला बा. आई ना ओ नितू नितू ए नितू. बॉकर बा बॉकर बॉकर. चला बा पप्पाकडे चला. पप्पाला बॉकर पप्पाला पप्पाला कर ना बॉ. काय बा आल्याबरोबर ओम दादाकडे जाते. ते बी गेली आज.
ते खाली आले बरोबर त्यांच्याकडे जातात तिने परत गेली. बस कर. दुखायला लागलं वाटत. ताप बी एवढी पोले यायला तिला ती विचारत लाग. नुसतं माझ्या अंगावर घेऊन बसलो. रात्रभर झोप नाही आम्हाला. नको 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 नको. हा तुला तुला ते वायर काढे रे फक्त तिथं असं अटकवल्यालाही परत कमेंट करू नका की आहे ना करू आहे बरोबर आहे का नाही. झोपेतून उठलो आणि लगेच व्हिडिओ चालू केला म्हणून माझा आवाज तसं येत असतो. आणि तुला पण दाखवण्यात जायचं. हा तर आईला बोलून घे बरं. की बोलू. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं चला नेतो तिला दाखवण्यात आता काय विषय काय नाही तुम्हाला सांगतो. काय लागलंच तर आईला पण सोबत घेऊन जातो. चल आहे मला सांग. आपल्याला 5-6 महिना चालू आहे. खालीवर खालीवर तिचे पाय वळले सटकली तिथं बसली तिथं पाणी पिलं. तू समजत नाही मलाच का तुम्हीच काम करू देता तिला. आम्ही काम करू. काय झालं ग सटकला होता ना पाय. राहिला होता सरकट सरकट. बाथरूम मध्ये पडायला आलती मी. पडली पाहिजे ग. पडायला आलती नुसतं म्हणते आम्ही तू खालचं काम कर तू स्वयंपाक कर कळते तुला. तू पुळपुळ जाते पुळपुळ येते. बाथरूम मध्ये पडल्या करू की तिला धरून असं खाली बसून 4 वाजता रीती झोपली 4 वाजता. आता तिला औषध देऊन झोपू घातलं. ताप आहे का नाही ताप नुसतं उलटा करायला लागले आहे. थांबले उलट्या. यांनी काय केलं माहिती की तिला. आम्ही काही नाही केलं. कुकर मध्ये हात घातला स्वतःच्या हाताने खाल्लं. कांदा कोणी खाऊ घातला. तीच पाणीपुरीतला खाल्ला पण. हा तीच खाते. ती पण नाही ते पण लसूण तर खाते तुमची लेक. तुम्हाला माहिती आहे का. आणि झोपतच नव्हती ती. तू कधी आलती. जागी होती पाहिलं जायचं तुमचं घालून झोपलं 3 वाजता पाहिलं. 1:30 वाजता ते बेडशीट सगळं बदललं. हिला चल बरं दवाखान्यात. हिला बी चल तिला विचार. तिला आपण ते काहीतरी प्रोटीनचा डब्बा आणू डॉक्टरला विचारू. 27 तारखेला बोलवलं. कितवा महिना चालू नेमकीला 5वा आहे का 6वा आहे का 7वा आहे. कुकरवाले को ध्यान आहे. कुछ भी मी सांगेल डॉक्टर मला म्हणलेले मग 7वा लागेल का तुला. सरत सरत आले 6वा लागेल तुला. मग 7 आता गेलं ना आपण. आता विचारलं सांगल ना ते कोणता चालू आहे. आता विचार. तू जरा काम कमी कर आता. नुसतं फटशी आणि कपडे मला धुते. नाही मग काम नाही केलं मला जीवार येतो बरं का. पण काम केलं तर मग अंग चांगलं राहतं. तू उद्यापासून कपडे खाली तसं करते मी. मला जवळ पण माझा पाय दुखतो मला तरी झोप येत नाही त्या पायामुळं. तू म्हणलं ना जेव्हा मी मॅडमला काम सांग करते म्हणून. तेव्हा बरं वाटतं मला. डॉक्टर काम करत मला बसच म्हणलेले जीवार येतो. ती ना पायऱ्या चढते ना मोकळी राहते म्हणून जेवण जाते ती. खाऊन घेतलं तिने सकाळी चुरमक येत आणि खाल्ला. 3 टाइम जेवायला तू तिला. 2 टाइम त्याला 3 टाइम शेफ आपल्याला केलं नाही. एकच पोळी खाते एकच माहिती का. अर्धीच खायची म्हणून. धकतच नाही ना. ताकद असली तर बरं. ताकदच नाही. डॉक्टर काय म्हणे.
मी नव्हती ना, मनीषा होती. काय म्हणे ग काय डॉक्टर? कधी आपण गेलो सोनोग्राफीला आता. तेव्हा तेच म्हणले उद्या बाळ कसं सासूबाई चांगला चांगला करून आला. सोनोग्राफी लागतो काय म्हणे? सुनबाई हे करू का सासूबाई खळू शिकवून. आई ते इंजेक्शन द्यायच्या टायमाला बोलते थोडंफार. इंजेक्शन द्यायला टायमाला नाही सोनोग्राफी टायमाला आणि ते रक्त काढत टायमाला. तेव्हा नाही बोलले मला सोनोग्राफी टायमाला चालू होती ना, तेव्हा म्हणले सासूबाई खळू शिका. सासूबाई सुनबाई काय खायचं तुम्हाला असं सांगतात. सोनोग्राफी डॉक्टर म्हणतो की हम्म. तुमची सून म्हणते माझी सासूबाई चांगली नाही माझी सासूबाई अशी आहे सासूबाई सांगतो मी. हाव तू काय म्हणते सांगा. म्हणजे सांगा माझी सासूबाई बरं आहे का त्या बहिणीचे आधी जीव घ्यायला तो सोनोग्राफी टायमाला. आधी